झिरो बॅक बोन ब्लॅक सोल ब्लॅक कपडे ब्लॅक टोन माझ्या करते चेज आणि कॉप्स करते ट्रॅक फोन. पहिल्यांदाच समृद्धी हायवे नाही जो आत्ताच बनलेला आहे, तर थेट भिवंडीपासून बसलो आम्ही, तर थेट आता नागपुरात चाललो आहे. आमच्यासोबत कलिग माझे दादा पण आहेत, हे बघा पाहू शकता. आणि बाहेरचं वातावरण काहीसं असं आत्ता सध्या लागलं, नाही तर मागासपासून ना पूर्ण डोंगराळ भाग आणि दगडीचाच भाग चालू होता. आता इथं शेतं वगैरे दिसायला लागले, थोडासा बरा वाटला. आणि हा पूर्ण समृद्ध हायवेचा वे. झोप जास्त झाली नाही, कारण की घरची झोप तुम्हाला पण पाहिजे. तर पूर्ण माझी हाईट खूप जास्त आहे ना, त्याच्यामुळं माझे जर झोपलो ना प्रॉपर तर पाय आखडतात. एवढा स्पेस नाही, पण बस छान होती, तुम्हाला दाखवलीच मगाशी मी. आणि झोपायला पण छान होतं, पण कसं घरची सवय असल्यामुळे झोप लागली नाही. दादा तुम्हाला काय वाटतं, प्रवास कसा वाटला? मस्त प्रवास झाला आपला, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आम्ही पोचतोय आमच्या ऑफिसच्या ठिकाणी. आणि बघा इकडे बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे ते सकाळचं नागपूरचं. पहिल्यांदा आम्ही फर्स्ट टाइम जातो नागपूरला. आणि आपले भाऊ पण सोबत आहे, आम्ही दोघे पण एन्जॉय करत गेलो नागपूरला. आणि आता 1 तासामध्ये आपण पोचू. आपण तिकडचं मला येऊ तुम्हाला दाखवतो. नक्की. आणि हां, आम्ही दोघेच नाही, पुढे 2 बसल्यात आणि मागे 1 दादा. टोटल इकडनं 5 जण. आणि पुढे गेलेले असतील 10-11 जण गेलेले आहेत, म्हणजे जिथे मिटिंगचा स्पॉट आहे तिथे. आणि मिटिंग झाल्यानंतर तो तर होत राहील, कामाचा होत राहील, पण आपल्याला फिरायला पण जायचं आहे नागपुरामध्ये. कारण की एवढ्या लांब आलं, पहिल्यांदा आलं, तर त्याचा फायदा तर घेतला पाहिजे. दीक्षाभूमीला स्पेशल जाऊ आणि अजून कुठले स्पॉट असतील तर ते सुद्धा कव्हर करू. तर आपण भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाहेरचे नजारे दाखवतो जरा बघा, छान वाटतंय का? कमेंट लगेच करून टाका. बाई नागपुरात चाललोय, पहिल्यांदाच चाललोय. सनराईजचा मजा घ्या. आत्ता हिरवळ दिसायला लागली दादा, मगासपासून तर काय झालं काय माहिती, एकदम टेन्शन आलं तर बोला. असा दिसला तर शूट काय घेऊ, पण ते पण एक कॅप्चर करणार कोणता. टोल नाका इकडचा समृद्धी हायवेवरचा जाताना. आपले लोकेशन फक्त आता 17 किलोमीटर दाखवत आहे. रोडने जाणार आहे का विचारला? कुठून? बाजार रोड. 1 मिनटं पाठव. ड्रायव्हरला सांगायला पाहिजे ना भाई, पुढं जाईल. हे बघा नागपूरमधलं क्रिकेटचं स्टेडियम आहे. क्रिकेटचं स्टेडियम जे आम्ही फर्स्ट टाइम बघतोय. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. काय झोपा काढताय? आलो आपण, आता पोचलो. 5 किलोमीटरच राहिला. चला 5 किलोमीटर पण बाकी आहे ना नंतर. बाकी मीटिंग दासलून काढणार आहे. चेहऱ्यावर डर का खौफ देख सकते हो. दादा बोल ना भाई. मीटिंग एक्साइटेड आहेत का घाबरलं? काय नाही, आपल्याला काय फरक पडत. मुलगी आहे ना, ती डायरेक्ट माझ्या अंगावर आली. कॅमेरामॅन डायरेक्ट पडला असता खाली. बसचा प्रवास झटक्यांचा होता. फायनली नागपूरच्या भूमीवर पाय ठेवला आहे. तर आता इथे आपण जाऊ हॉटेल टाऊनला आणि ओला करून जाऊ. हे बघा, ही बस होती आमची ट्रॅव्हलर विजयंता. बेस्ट रिव्ह्यू, छान वाटलं या बसमध्ये. मस्त बस होती, आरामदायक होती. इकडे आमचं सामान ठेवलेला. आणि इकडच्या नागपूरच्या भूमीवर हा लास्ट बस स्टॉप आहे. रिक्षा पण नाही. इकडं अशाच रिक्षा दिसत आहेत, इंटरनॅशनल रिक्षा नागपूरमध्ये. मला वाटलं गाव असेल, पण बाई प्रॉपर सिटी एरिया आहे. चला आपण जाऊया आता. तर दादांनी गाडी बघितली आहे, 40 रुपये पर हेड. बस स्टॉपपासून ते आपल्या हॉटेलपर्यंत. तर जाऊ आपण. बाहेर नाही चाललं, हाय मीटिंग. दुसरं काही दिसत नाही. 60 रुपये 80 रुपये 100 रुपये ऐसा है किलो. हाँ. और दूसरा क्या इधर फेमस? घूमने के लिए कि कैसे का? घूमने के
बताओ। घूमने के स्पॉट बहुत सारे हैं यहाँ। बहुत है, नज़दीक है बस। नहीं, दूर दूर है थोड़ा। यहाँ जू पार्क भी है। झू पार्क, हो दादा, झू पार्क पण येते, जाऊ तिकडे उद्या. कुराडी मंदिर है। अच्छा, कुठला मंदिर? कुराडी नदी का मंदिर। ओके ओके, ये पास में है ना बस? 10 किलोमीटर 15 किलोमीटर। टाऊन हाऊसला पोचलं. आता इथे चेक इन होईल आणि मग हॉटेलमध्ये जाऊ आम्ही. हॉटेलमध्ये पोचलं, आता चेक इन करतो आणि आतमध्ये जातो. कंटिन्यू आपकी उतून चलिए इसलिए। रूम नंबर 301 भेटले, तर ओपन करता आणि आतमध्ये जाता. हे पूर्ण कॉर्पोरेटसाठी जा स्पेशल, बाकीच्या अशा हॉटेल ते दुसरे नाही होऊ शकत. दादांची गफलत झालेली आहे, दादांना उघडता येत नाही. दादांनी उघडला आणि आपण एंटर करू आता छानशा रूममध्ये. वाव 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 वाव, सुपर नाईस रूम, सुपर. बेड, चेअर आणि विंडो सीन आणि आरशामध्ये तुमचा भाऊ विथ लॉट्स ऑफ बॅग्स इन माय हँड. टी व्ही. आश्चर्याची गोष्ट मला खरंच माहिती नव्हती, पण या दादांना माहिती आहे. तर तुम्हाला दाखवतो एक सिक्रेट. ज्यावेळी थांबा ही लाईट लावतो ना आपण, म्हणजे लाईट जर लावायची असेल ना तर इकडे चावी टाकायला लागते. ही बघा लाईट पेटली, काय जादू आहे. परत एकदा करा, रिव्ह्यूमध्ये करा. एक मिनटात तुम्हाला दाखवतो. थांबा, बघा ऑफ झाली. आता परत लावा का, हे बघा दाखवतो तुम्हाला. वाव, व्हॉट अ सेन्सर, आय लव्ह इट. छान छान छान. आता टी व्ही लावू, थोडेसे गाणे लावू, कारण की आपल्याला गाणी भरपूर आवडतात. नाही तुम्हाला माहीतच आहे. फ्रेश वगैरे होऊन मस्त नाश्ता पाणी करायचं आणि लगेच मीटिंगला जायचं आणि नंतर फिरायचं. आपल्याला 5-6 स्पॉट कवर करणार आहे. ऑटोवाल्याचा नंबर घेतला आपण, इथलाच लोकल आहे आणि भारी भारी स्पॉट तो कवर करून आपल्याकडून घेणार आहे. तर मस्त आपण स्पॉट करू. मीटिंगसाठी तयार झाला होता. मीटिंग करतो. मीटिंग झाल्यानंतर मग आपला दिवस आहे फक्त फिरायचा वेळ. नागपूर अख्खा चप्पा छान मारू आणि भारी भारी स्पॉट आपण घोषण करू. आणि खास आपला कुठला जाता, खास स्पॉट दीक्षाभूमीला जायचं. किती रुपये झाले सांगणार पण नाही. कॉर्पोरेट मजदूर 20 रुपये एकदम. थोडी लिटर. वी आर रिच्ड इनसाइड द मीटिंग रूम. दादा मीटिंग आहे, कसं वाटतंय? एक्सायटेड? नंतर करू, बघून घेतो ना. ऑपरेशन केलं ते. ओव्हर एक्सायटेड आहे. काय मीटिंगमध्ये घेतात टॉपिक आपण बघूया. or not or we will get into trouble. Otherwise क्या होगा, strong foundation नहीं होगा. समझ गए सर? हे हमारे मैनेजर सर है. नहीं सर, ये मेरे मैनेजर. अभी खाना खाते हैं भाई, टाइम हुआ है. लेता हूँ भाई. 7:30 PM चाललो बाहेर आणि आता जायचं आपल्याला हॉटेलला. आपलं सगळे वाट बघतायत गाडीची आणि ह्या अशा रिक्षाने जायचं आता.
टाऊन असला जायचं का? चला भाई चला, आता कॉर्पोरेटची मीटिंग झाली, जवळपास 7:30 वाजले आणि आम्ही परत असा इंटरनॅशनल रिक्षामध्ये बसून चाललो. एकाच्या दोघांच्या मांडी बसतो. बाईक रिक्षा आयुष्यावर बघा हाईट ही रिक्षामध्ये मजा. ईव्हीचा मजा आहे फुल. ईव्ही रिक्षा बघा ना, त्याच्यात सर बसल्यात आमची. नगरीत लाखो जनाला 56 साली मना मनाला